आणि फक्त गंमत अशी व्हायची की डिरेक्टर पण कन्नडा, तो पण कन्नडा. असे दोन एनमारती कांझाडती कानात माशी कुडकुडती असं मला होत होतं तिथे. कारण ते दोघं एकमेकांशी बोलायला लागले की मला काहीच कळायचं नाही की काय चाललेलं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. निमित्त आहे सरी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. खूप सुंदर पण कन्फ्युजिंग असा ट्रेलर झाला आहे. आम्हाला तर आवडतोच. आणि त्याच चित्रपटातला कलाकार मृणालताई माझ्यासोबत. ताई, कशा आहात तुम्ही? मस्त, फर्स्ट क्लास. तू कसा आहेस? आणि मला इतका आनंद होतोय की तू कन्फ्यूज झाला आहेस. कारण कन्फ्यूज झाला तर इंटरेस्ट वाढतो, आणि इंटरेस्ट वाढला तर ते ताबडतोब बघावं असं वाटतं. त्यामुळे सरी बघणार तू लगेच. हे मी त्याच प्रश्नाकडे येत होतो की आत्ताच ट्रेलर लॉन्च झाला आहे. एकदा बघितला आम्ही ट्रेलर, आम्ही परत सुद्धा बघू, पण अजूनपर्यंत कोडं सुटत नाही आहे. काय नेमकं आहे चित्रपट? हे कोडं सुटणार आहे 5 तारखेला, आणि 5 तारखेला तुम्ही सरी हा चित्रपट नक्की बघा. कन्नड फिल्मचा रिमेक आहे हा, पण रिमेक हा सुपर रिमेक आहे असं मी म्हणेन. कारण जो जसा तसा नाही आहे. दिग्दर्शक जरी तो असला तरीसुद्धा त्यांनी किती प्रगती केली आहे मराठी फिल्म बनवताना, आणि किती काळजी घेतली आहे. कारण मराठी ऑडियन्स हा स्पेशल ऑडियन्स असतो, त्यांचं लक्ष असतं काय आहे काय नाही, आणि नवीन काय काय घडतं आहे याच्याहीकडे लक्ष असतं. त्यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून मराठी सरी हा चित्रपट आपल्यासमोर आणलेला आहे. अजिंक्य, ऋतिका आणि पृथ्वी तिघांची कामं अप्रतिम आहेत. आणि मला हा सिनेमा अतिशय आवडला. मला त्यांनी ऑफर केलं तेव्हा मी काश्मीर फाईल्सचं शूटिंग करत होते, आणि अशोकाचा मला रोज फोन येत होता की तुम्ही ही फिल्म बघा, ही फिल्म बघा. तर शेवटी मला असं वाटलं तुला जशी उत्सुकता वाटते तसंच मला वाटलं की काय आहे, ओके मी बघेन, पण काय आहे हे. आणि वेन आय स्टार्टेड वॉचिंग इट, मी ते थांबू नाही शकले. मी संपूर्ण फिल्म बघितली, आणि रात्री त्याला खूप उशिरा फोन केला. मला अतिशय आवडली ती फिल्म, आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस. पुढे मी याच प्रश्नाकडे येतोय की तुमच्यासोबत या चित्रपटामध्ये 3 नवीन स्टारकास्ट आहेत. तुम्ही ऋतिकासोबत तर काम केलंच आहे. अजिंक्य आणि पृथ्वीसोबत तुमचा पहिला अनुभव आहे. तेव्हाची ऋतिका आणि आत्ताची ऋतिका, काय फरक आहे तिच्या पूर्णपणे ॲक्टिंगमध्ये सुद्धा आणि तिच्या पूर्ण प्रवासामध्ये, आणि आपल्या 2 पोरांचं काम कसं तुम्हाला? तिन्ही मुलं खूप छान आहेत, आणि यंग वाईब आहे. अर्थातच कॉलेज लाईफ, प्रेम या संबंधीची फिल्म आहे. आणि ऋतिकाला मी पाहिलं पहिल्यांदा तेव्हा मला असं वाटतं की ती 9-10 वर्षाची असेल. आणि गुंतता हृदय हे नावाची माझी मालिका होती, त्याच्यामध्ये तिने माझ्या मुलीचं काम केलं होतं. आणि फक्त मुलीचं काम केलं असं नव्हतं, तर तो पण एक अतिशय महत्त्वाचा रोल होता त्या मालिकेमधला, आणि लोकांना खूप आवडली होती ती मालिका पण. आणि ऋतिकाचं टॅलेंट तेव्हाच लक्षात आलं होतं. आता गमतीचा भाग असा की मी ऋतिका पुण्याची आहे, आणि विराजस माझा आमचा मुलगा, त्याचं थिएट्रॉन नावाची जी नाटक कंपनी, त्याच्यात पण ऋतिका गेली कित्येक वर्ष काम करते. त्यामुळे मी तिची वाढ बघते आहे. आणि अर्थातच सरीमध्ये तिने उत्तम काम केलेलं आहे. तिन्ही ॲक्टर्स हे सुपर्ब आहेत, आपापला चार्म राखून आहेत. विशेष कौतुक मला पृथ्वीचं वाटतं, कारण तो कन्नडा आहे, नॉन महाराष्ट्रीयन आहे. आणि असं असतानाही त्यांनी मस्त तो लहेजा पकडून भरपूर मेहनत करून खूप छान काम केलं. मी पृथ्वीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही आत्ताच बोलात की पृथ्वी हा नॉर्मल कन्नड आहे. शूटिंगच्या दरम्यान कन्नडामधल्या काही गोष्टी असं काय त्यांनी सांगितलं का तुम्हाला की मॅडम देखो ऐसा बात करो, ये अगर सिक्रेट वर्ड आहे आपको किसी को समजेगा नाही? नॉट रिअली, कारण मराठी फिल्म होती त्यामुळे मीच त्याला सांगत होते हे असं नाही बोलायचं, असं बोलायचं, तसं नाही बोलायचं. आणि फक्त गंमत अशी व्हायची की डिरेक्टर पण कन्नडा, तो पण कन्नडा. असे 2 एनमारती कांझाडती कानात माशी कुडकुडती असं मला होत होतं तिथे. कारण ते दोघं एकमेकांशी बोलायला लागले की मला काहीच कळायचं नाही की काय चाललेलं आहे. मग ते ट्रान्सलेट करून मला प्रत्येक गोष्ट सांगायचं. पण व्हेरी व्हेरी हार्ड वर्किंग अँड जेन्युइन पीपल, आणि व्हेरी नाईस स्टोरी. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच आम्हाला बघायला आवडेल. ट्रेलर एवढं कन्फ्युजिंग आहे, खरंच कळत नाही, उलगडत नाही काय कसं नाही, तर आम्हाला नक्की कळेल की ते चित्रपटामध्येच आम्हाला सगळं काही समजेल. तर पुन्हा एकदा खूप धन्यवाद. येस, 5 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलायन्स प्रस्तुत सरी नक्की बघा.